लेखक संपत मोरे लिखित ही कथा सांगली जिल्ह्यातल्या कान्हापूर तालुक्यातील सांगोली गावच्या आदर्श सरपंचाची ही गोष्ट आहे. साधारण 2003च्या काळात विट्याला महाविद्यालयीन शिक्षणाच्या निमित्त असताना सुशांत देवकर आणि त्यांचे आदर्श सांगोले गाव याची जिल्ह्यात नाही तर राज्यात चर्चा व्हायची. रोजच्या वर्तमानपत्रात सांगोले गावच्या बातम्या यायच्या. सरपंच सुशांत देवकर यांच्या गावातील वेगवेगळ्या उपक्रमाच्या बातम्या यायच्या. त्या काळात सुशांत भाऊ हे तालुक्यातील तरुणाईचे आयडॉल बनले होते. अशी परिस्थिती. एकदा त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे. एका शिक्षकाचा कृषी पदवीधर मुलगा राजकारणात आला. त्यालाही एक निमित्त घडले होते. कधी काळी या गावाची खूप ख्याती होती. सुशांत भाऊ यांचे आजोबा महादेव आप्पा या गावचे सरपंच होते. त्यावेळी गावाला एक वेगळी ओळख होती. नंतर मात्र गावात व्यसनाधीनता वाढली. गावाला योग्य नेतृत्व मिळाले नाही. दिवसेंदिवस गावातील वातावरण खराब होऊ लागले. एक दिवस गावात एका गरीब महिलेचा खून झाला. त्यानंतर मात्र गावातील 4 लोक एकत्र आले आणि त्यांनी गावात चांगला माणूस सरपंच व्हायला हवा असा विचार करून सुशांत देवकर यांच्या वडिलांना तुमच्या मुलाला गावचा सरपंच करूया अशी विनंती केली. सुशांत देवकर यांचे वडील कृष्णराव देवकर हे रयत शिक्षण संस्थेत इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांनी नोकरी करत असताना आपल्या गावातील आणि पंचक्रोशीतील मुलामुलीच्या शिक्षणासाठी हायस्कूल उभा करण्याचा विडा उचललेला होता. त्यांनी शाळा उभा करायचा ध्यास घेतला होता. त्यांना या शाळेचे एवढे वेळ लागलेले की शाळेसाठी देणगी जमा करायला ते गावातील दिल्ली स्थित लोकांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील सांगोले गावचे माजी सरपंच महादेव आप्पा मरण पावले होते. वडिलांचे शेवटचे दर्शनही त्यांना झाले नव्हते. विना अनुदानित हायस्कूल चालवताना त्यांनी स्वतःच्या पगारातील पैसे शिक्षकांचा पगार म्हणून दिलेले. असा माणूस. तुमचा मुलगा सरपंच करूया यामागे असलेली तळमळ त्यांनी ओळखली आणि राजकारणातील काहीही माहिती नसलेला सरळमार्गी मुलगा गावचा सरपंच झाला. सरपंच पद स्वीकारले तो पहिला दिवस. ग्रामपंचायत गेल्यावर 4 खुर्च्या होत्या. त्यावर सरपंचासह 3 लोक बसलेले. एक वयस्कर आजोबा आले. त्यांना बसायला जागा नाही. मग सरपंच उठले. ते म्हणले, आपण सगळे सतरंजीवर बसू. खुर्च्यावर कोणी बसायचं नाही. त्या दिवसापासून सांगोले गावची ग्रामपंचायत खुर्चीमुक्त झाली. ती आजतागायत. नंतरच्या काळात सुशांत देवकर यांनी पूर्ण वेळ गावासाठी दिला. गावात काय करायचे याचा प्लॅन केला. ग्रामस्वच्छता अभियान सुरू झालेले. गाव आणि राव एकत्र आले तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय गावाला आलेला. गावातील बकालता गेलेले तरुण सरपंच तोही पूर्ण वेळ गावासाठी देणारा. त्यामुळे मरगळ दूर झालेले. चैतन्य आलेलं. गावकरी एकत्र येऊन विकासाचा विचार करू लागलेले. याचाच एक भाग म्हणून गावात ग्रामस्वच्छता अभियान सुरू झालेलं. तालुक्यात पहिला, जिल्ह्यात पहिला आणि एक दिवस सांगोले हे राज्यात पहिले निर्मल ग्राम ठरले. गावाने एकच जल्लोष केला. तालुक्यातील अनेक गावातील लोकांनी सांगोले आजवर पाहिले नव्हते. मात्र जेव्हा राज्यातून बदललेलं गाव बघायला लोक यायला लागले तेव्हा तालुक्यातील लोकही हे गाव बघायला गेले. या गावाला एक ओळख मिळाली होती आणि सरपंच सुशांत देवकर हा एक नवा चेहरा मिळाला होता. सुशांत देवकर गावच्या बदलाची गोष्ट सांगत होते. आमचा NSSचा कॅम्प तिथं माणदेश सुरू होतो आणि आमचा तालुका हद्द संपते अशा गावात गावाबाहेरच्या शाळेत होता. गडी असा तुफानी बोलत होता. सगळं चित्र डोळ्यासमोर उभा राहत होतं. आकाशात टिपूर चांदणं पडलेलं. जेवण शिजून तयार होतं. स्वयंपाकी सारख्या घरट्या घालत होता. पण आम्ही पोरं बदलत्या गावची गोष्ट समजून घेत होतो. एक काळ असाही होता की विट्याच्या स्टँडवर एखादा प्रवासी दुसऱ्या प्रवाशाला विचारायचा, कुठं जायचं? तो म्हणायचा, सांगोला. अर्र, आता कवा एवढा लांब जाणार? लांब कुठं? हितच आहे की सांगोला, वाळूजपाशी. तिथं सांगोला आहे वय? मला वाटलं तिकडं लांब खालतं. पंढरपूर सांगोला म्हणजे तालुक्यातील दक्षिण पश्चिम भागातही अप्रसिद्ध असलेलं गाव एका पूर्ण राज्यात 1 नंबरला आणलं. एक दिवस राज्याचे राज्यपालही या गावाला भेट द्यायला आले. ही गोष्ट ऐकून आम्ही भारावून गेलेलो.
गावचा पहिला नंबर यायचा असेल तर 100% कुऱ्हाडबंदी, नशाबंदी अशा अनेक गोष्टी राबवाव्या लागतात. 100% जटा निर्मूलन करायचं होतं. गावात एका तरुण पोराला जट होती. त्याची आई ऐकत नव्हती. सरपंचांनी विनंती केल्यावर ती म्हणाली, मी देवाला विचारून सांगते. मग 2-4 दिवसांनी ती कुठल्या तरी देव ऋषीला विचारून आली. त्याने हा सगळा गावचा दबाव ऐकून त्याला फायद्याचा मार्ग सुचवला. त्याने सांगितले की ही जट देवाची आहे. देवाला सोन्याचा केस द्यावा लागेल. त्यासाठी खर्च आहे. तो निरोप घेऊन त्या पोराची आई सरपंच सुशांत भाऊ यांच्याकडे आली. त्यांनी काहीही न बोलता तेवढे पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी गाव 100% जटा निर्मूलन झाले. हा किस्सा ऐकून आम्ही टाळ्यांचा कडकडाट केला. सुशांत भाऊ हे आमचे नायक. गाव बदलणारे. काही काळ सक्रिय झाले. भले बुरे अनुभव आले. राजकीय भूमिका घेताना स्वतःशी प्रामाणिक राहिले. परिणामाची पर्वा केली नाही. अगदी परवाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा. आजवरच्या आयुष्यात त्यांनी शेकडो व्याख्यानं दिलीत. अनेक गावात ग्रामस्वच्छता अभियानाला मार्गदर्शन केले. राजकीय व्यवस्थेत त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही म्हणून ते नाराज नाहीत. कार्यरत राहतात. गावात त्यांचा जीव अडकला आहे. गावात त्यांचेच सहकारी पदाधिकारी आहेत. सांगली जिल्ह्यात काही वर्षापूर्वी मी वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी गावात सलग 32 वर्ष सरपंच असलेल्या दत्तू आप्पा खोत यांची मुलाखत घेतली होती. गावासाठी अक्षरशः वेळा झालेला सरपंच होता. तसाच सुशांत भाऊ आहे. निवडणुका येतात जातात. त्यात विकासाच्या गोष्टी बोलल्या जातात. अशा काळात गावात बदल करणाऱ्या अशा आदर्श सरपंचांची सुद्धा नोंद घेतली पाहिजे. धन्यवाद.